आणि जे आता मोळ्या बनवल्या जात आहेत या पूर्ण शेतात लांब लांबपर्यंत फेकल्या जाणार. त्यानंतर हे वर्कर्स एक 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 मोळी उचलून त्याच्यातलं एक एक झाड सोडवणार आणि ते काही काही अंतरावरती त्याची रोपणी करणार. तर दैट इज बेसिकली व्हाट राइस फार्मिंग इज ऑल अबाउट. तो जैसे जैसे ये लोग करेंगे ना, मैं इसको अपडेट करके आपको दिखाता रहता हूँ. आता सध्या फक्त तुम्हाला मी दाखवलं की नांगरणीचा भाग कसा होतोय आणि आपण मोळ्या कशा बांधतोय तो भाग आपण बघितला. तर आता रोपणीला सुरुवात होत आहे. हे करतो. ह्याची पद्धत काय आहे? हे काय कशासाठी असतं? लावायचं पहिलंच लावायचं. अच्छा, त्यामुळे काय होत आहे? काय नाही होत, तुम्ही आता मालकीण आहोत ना, घरच्या मालकिणीने लावायचं. लावायचं. बरं. असं आडवं करा. असं नाही, असं करायचं. इथे एक लाव. जुन्या वेळच्या रीतीभाती त्या आम्ही तशाच फॉलो करतोय. पहिला मान मालकिणीचा, तिने लावायची असतात पहिली रोप, तर तशी ती रोपं लावली नंतर जातात. ते फक्त उभं कर. पाचचं. अच्छा, 5 लावायचे आहेत का? अशी किती लावायची? 5. 5. बस बस. हा. ताई, कसं वाटतंय मिसेस प्रीता खोत? हॅपी. हाताला चिखल लागलाय आणि शेतात पहिल्यांदा काम करते ही सुद्धा. तर आमच्यासाठी हा डेफिनेटली एक एक्सपिरियन्स आहे आणि हा आम्हाला तुमच्यावर शेअर करायचा होता म्हणून खास हा व्हिडिओ बनवलाय. तर हा काही पार्ट्समध्ये बनेल आणि मी तो तुम्हाला शेअर करेन, त्यामुळे तुम्हालाही त्याचा आनंद घेता येईल. तर हे आमचं छोटंसं शेत 3 गुंठ्याचं, ज्याच्यात आम्ही भात शेती करतोय. हा आमचा दुसरा प्लॉट ज्याच्यामध्ये आपण झाडं लावलेली आहेत आणि पुढे जे बघताय ते आमचं घर. असं साधारण अर्ध्या एकरच्या प्लॉटमध्ये असलेलं आमचं शिवांश. सो दिस इज अ पार्ट ऑफ शिवांश पाली फार्म डायरीज. विचारलं नाही तुम्ही? पहिलाच आहे ना, पहिलाच का आहे. बरं? समोर काय लावतात बाई, मालकीनीने लावायचं असतं. नाही नाही, पण निंगड त्याच्यासोबत का लावतात? काय लावतात? निंगड का लावतात म्हणजे? सागाचं का नाही लावत? निंगडीचं काय ते, झाड का नाही लावत? त्याचं महत्व आहे ना. काय अरे, महत्व तिथे बघून घे. महत्व काय ते सांग. महत्व काय ते सांग. काय सांगायचं आता? आता हा झाड आहे याचं पण फांदी लावली असती. बरोबर विचारलास विनायक प्रश्न, बरोबर पकडलायस. आता तू भारतीताई सांग आता. काय आता सांगू? निंगडीचं महत्वच आहे, मनुष्य निंगड घेऊन. महत्व? काय महत्व आहे म्हणजे काय? भातासंग लावायला का नाही लावली त्याच्यासोबत? नाही, निगडीच कशासाठी असं? गवत का नाही लावलं त्याच्यासोबत? नाही पण निंगडच पाहिजे ना. आपण का पण? सांग, तू उत्तर दे विनायक. सांग. काय आता सांगू? निंगडीचं महत्व आहे म्हणून आपण लावतो ना. आपण. अगं, महत्व विचारलं कशासाठी नाही कोणाला, आहे? हे निंगडच का लावतात? आपटा का नाही लावत? पेरूचं झाड का नाही लावत? सागाचं झाड का नाही लावत? निंगडीचा कसा चांगला म्हणजे महत्वशीर आहे हो झाड, तो मनुष्यनी का तुळशीचं का नाही लावत? नाही लावत. महत्वाचं आहे, कडुलिंबाचं महत्वाचं आहे. निंगडच पाहिजे, मनुष्य निंगडच लावली. नजर नाही लागत काय? नजर नाही लागत, चांगला भात यायला पाहिजे. मग खरं विनायक, कारण सांग काय. माझं शक्यतो असं म्हणजे एक हे आहे, पूर्वजांना म्हणजे निंगडीचं झाड असं रोगराईपासून म्हणजे एक वाचवतं, म्हणजे कीड मुंगी लागत नाही. पूर्वी लोक तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर निंगडीचा पाला टाकायचे, कीड टोकी लागत नाही. मग शेतकऱ्यांनी असं ठरवलं असेल, परमेश्वर आम्ही याच्यासोबत निगड लावतोय, मग आमचं रोप आहे ते कीड मुंगी पासून वाचव, हा, असं तर त्यात तथ्य असावं. त्याचं महत्व शास्त्र ते आहे. ताई, तुझे मार्क्स कट आता. ताई को 1 चाय कम. विनायक को 2 चाय. हा बेसिकली दिवसभर चालणारा कार्यक्रम असणार आहे आणि यामध्ये मध्ये मध्ये पावसांच्या सरी येत आहेत. जसं मी सांगितलं, आता पूरस्थिती निवडलेली आहे, पाऊस चालला आहे. आता आज अंदाज असा आहे हवामानाचा की
पाऊस जाईल. मध्ये मध्ये सरी येत आहेत, मध्ये मध्ये ऊन येत आहे आणि दिस इज द परफेक्ट टाइम फॉर डुईंग दिस. त्यामुळे ही रोपणी आता सुरू झालेली आहे. तुम्ही बघत असाल काका आमचे रोपणीला सुरुवात करतील आता तिकडे. आणि हे बघा, हे अशा मोळ्या घेऊन चाललेले आहेत आणि लाल्या आणि बांडा आपलं त्यांचं काम चालू आहे नांगरणीचं. जास्तीत जास्त ते जमिनीला भुसभुशीत करत आहेत, जेणेकरून आपल्याला भात लावायला मदत होईल. आणि ती बघा, तिथे काही रोपं तुम्हाला लावलेली दिसत असतील. ती रोपं त्या पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या लावली जातील. ज्या पावलांनी लाल्या आणि बांडा आमच्याकडे आले त्याचे हे मार्क्स, ही पण एक आठवण. इथून येऊन ते पुढे गेले, त्यांचं काम करतायत, आमची मदत करतायत. ते आता आमची पूर्ण फुल फ्लेज रोपणी चालू झालेली आहे. ही संध्याकाळपर्यंत कंप्लीट होईल पूर्ण शेत आपलं. आमचं आता रोपणीचं काम बऱ्यापैकी अर्ध झालेलं आहे. आता एक छोटा ब्रेक घेणार आणि लाल्या आणि बांडा पण थांबलेत की आम्हाला आता घरी जाऊ द्या, आमचं पण काम झालेलं आहे. थँक्यू विनायक शेठ. आज आमचं पहिलं काय म्हणतात, पहिली नांगरणी आमची झाल्याबद्दल, आम्हाला तो मान दिल्याबद्दल, भात लावणी पहिली झाल्याबद्दल थँक्यू. तालुक्यामध्ये म्हणजे अख्ख्या विश्वामध्ये पहिली भात लावणी उत्सरांची झाली आज. व्हेरी गुड. सगळ्यात फर्स्ट. आता लंच ब्रेक कधी भारतीताई, जेवायचं कधी? किती वाजले? आता वाजले 12:30. बर. काय खायचं? काय घे? ही विनायकची दोन छोटी. हे तुमची नावं सांगा रे. माझं नाव विहंग. आणि तुझं नाव? वीरा. विहंग आणि वीरा आलेले आहेत लाल्याला घेऊन जायला आणि बांडाला घेऊन जायला. तुम्ही कुठला घेतला बरं? आम्ही जा लावायला. तुम्ही काढला? हा, मी जातो घरी. टाटा. तर हे आता तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बऱ्याचदा दिसतील, जेव्हा आपल्याला विनायक गावी बोलवेल. म्हणजे हे समोर भावशेत गाव, आपण गावातही जाऊन काही व्हिडिओज बनवणार आहोत पुढचे. त्यावेळेला पुन्हा आपल्याला हे दोघं भेटतीलच. हे बघा, गुणीबाळा व्यवस्थित घरी जातात, त्यांना पूर्ण रस्ता माहीत असतो, स्वतःहून ते घरी जाणार, त्यांना पकडून न्यायची अशी गरज लागत नाही. आणि हे सगळं ट्रेनिंग विनायकने त्यांना दिलेलं आहे. मोती आहे हा भारतीताईचा, तो पण इथे त्यांना कंपनी द्यायला आलेला आहे. तो पण व्यवस्थित घरी जातो, व्यवस्थित आमच्यावर आता सध्या फिरतोय. आता विहंग आपल्याला काय काय दाखवतो ते बघूया, चला. दुपार होत आली आहे आणि आता थोड्या वेळाने लंच ब्रेक होईल. त्याच्यामध्ये विहंग आणि वीरा सुद्धा आम्हाला जॉईन झाले आणि ते सुद्धा रोपणी करायला लागलेले आहेत आणि त्यांना येतंय व्यवस्थित करता, शिकलेले आहेत, व्यवस्थित लावतायत. आणि प्लीज हा चाइल्ड लेबर नाही आहे, उगाच त्याच्यासाठी कमेंट कोणी करू नका. हे आमचे नेबर आहेत, आपल्या आवडीने आलेले आहेत आणि आवडीने लावत आहेत बस. तर इट इज मोर लाईक अ फॅमिली.
आजूबाजूचे लोक जमा होतात, एकमेकांना मदत करतात आणि प्रत्येकाची भातशेती तशीच होते. तर आपण आजही सुरुवात केली, म्हणजे भावशेतची जी भातशेती होती त्याची आपल्याने सुरुवात झाली आणि बाकीचे लोक थोडे थांबणार, कारण पाऊस पूर आल्यामुळे 2-4 दिवस थांबून काही जण करतील रोपणी, काही जण एका आठवड्याने करतील. आपण थोडी घाई केली आणि आपण सगळ्यात आधी करून घेतली, कारण आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आता इट वॉज द राईट टाइम टू डू. त्यामुळे आपण आजच करून घेतली. सकाळी साधारण 8-8:30 पासून जी आमची सुरुवात झाली होती की आज रोपणी करायची आहे, तर ते आता साधारण 4 वाजता काम आपलं पूर्ण झालेलं आहे. हे बघा, पूर्ण शेतामध्ये आपण भाताची रोपणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने आज पारंपरिक पद्धतीची रोपणी कशी होते ही तुम्ही बघितलात शिवांश वरती होताना. तर माझा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला फार्म लाईफशी कनेक्ट करण्याचा. तर हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि त्याच्यात तुम्हाला अजून सजेशन्स काय द्यायचे आहेत हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा.